नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अद्वैत आबांना म्हणत असतो, तुम्ही काही काळजी करू नका, आपण लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावू. तेवढ्यात तेथे पोलीस येतात. तर त्यातील एक जण विचारतो, येथे चोरी झाली आहे का? आम्हाला फोन आला होता. तर अद्वैत म्हणतो, येस सर, इथूनच फोन आला होता तुम्हाला. तर पोलीस विचारतात, नक्की काय काय चोरी झालंय? तुमच्या हे कधी लक्षात आलं? कोणी आय विटनेस आहे का? अद्वैत त्यांना सांगतो की 2 अंगठ्या चोरी झाल्या. तर पोलीस म्हणतो, फक्त तेवढंच चोरी झालंय की आणखी काही? तर अद्वैत सांगतो, स्टाफने सगळं चेक केलं परंतु 2 अंगठ्या मिसिंग आहेत. तर पोलीस विचारतात, मग हे तुमच्या कधी लक्षात आलं? तर रोहिणी लगेच सांगायला लागते, आम्ही सगळे पूजेमध्ये बिझी होतो. मग फ्री झाल्यानंतर मी इकडे आले आणि बघते तर काय, 2 अंगठ्या गायब आहेत. मी सकाळी बघितलं तेव्हा त्यात सगळ्या अंगठ्या होत्या आणि मी जेव्हा बघितलं तर त्यात अंगठ्या दिसल्या नाहीत. त्यामुळे मला ठळकपणे जाणवलं की 2 अंगठ्या चोरी झाल्यात. तर पोलीस विचारतात, आज काही विशेष होतं का? तर रोहिणी सांगते, आमच्या न्यू कलेक्शनचं लॉन्च होतं. तर पोलीस विचारतात, तुमच्या हे लक्षात आल्याच्या नंतर या ठिकाणाहून कोणी बाहेर तर गेलं नाहीये ना? तर रोहिणी सांगते, कोणीच बाहेर गेलं नाहीये, म्हणजे अंगठ्या आणि अंगठ्या चोर दोन्ही सुद्धा इकडेच आहेत. तर पोलीस बाकीच्या हवालदारांना येथील उपस्थित असलेल्या लोकांची झडती घ्यायला सांगतात आणि तोपर्यंत तुम्ही मला CCTV दाखवा असं चांदेकरांना म्हणतात. तर रोहिणी लगेच म्हणते, पण इन्स्पेक्टर साहेब, इथे आलेले जे इतर पाहुणे आहेत ना, ते आमच्या तोलामोलाचे आहेत. ते चोरी करणं शक्यच नाही. मला असं वाटतंय की चोरी नक्कीच एखाद्या गरजू व्यक्तीने केली असेल, कारण इथे काम करणारा जो स्टाफ आहे ना, तो सुद्धा अनेक वर्षांपासून इथे काम करतो आणि सगळे खूप लॉयल आहेत. ते चोरी नाही करणार. तर इन्स्पेक्टर लगेच म्हणतो, मॅडम, इन्व्हेस्टिगेशन कशी करायची हे तुम्ही मला सांगू नका. तुम्ही म्हणालात तसं चोरी गरजही आहे आणि वृत्तीही आहे. चोर सापडल्याशिवाय चोराचा मोटिव्ह कळणार नाही. त्यामुळे इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांची झडती घ्यावीच लागेल. त्यानंतर अद्वैत त्यांना CCTV फुटेज दाखवायला आतमध्ये घेऊन जातो. बाहेर रोहिणी सगळ्यांना म्हणत असते, माझा स्टाफवर पूर्ण विश्वास आहे, परंतु ही सगळी पोलिसांची प्रोसिजर आहे, तर आपल्याला त्यांना सपोर्ट करावाच लागेल. त्यानंतर रोहिणी संगीताला म्हणते, मिसेस खरे, तुम्ही आणि तुमची फॅमिली इथे येऊन उभे राहा. हे ऐकून त्यांना थोडंसं वाईट वाटतं. तर काजल लगेच म्हणायला लागते, हा काय फालतूपणा आहे? तर रोहिणी म्हणते, तू नीट भाषेत बोल. तर कला म्हणते, माझ्या आईवडिलांना असं तुम्ही वेगळं का बोलवताय? ते माझे आईवडील आहेत, म्हणजे आपल्या घरचेच झाले ना. मग त्यांचा या चोरीशी काय संबंध आहे? तर रोहिणी म्हणते, कला, तू ऐकलं ना पोलीस काय म्हणाले? इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा चोरीशी संबंध आहे आणि आपण आपल्या स्टाफची सुद्धा झडती घेतच आहोत. आणि राहिले आपले इतर पाहुणे, तर ते आपल्यासारखेच श्रीमंत आहेत. ते चोरी करूच शकत नाहीत. तर कला म्हणते, पण पोलीस असं सुद्धा म्हणाले की चोरी फक्त गरज नाही तर वृत्ती सुद्धा आहे. मग त्या नियमानुसार तुम्हाला माझ्या आईवडिलांना असं वेगळं काढण्याचा काही अधिकार नाहीये. तुम्ही त्यांची अशी झडती घेऊ शकत नाही. आम्ही गरीब असलो तरी आमचा काहीतरी स्वाभिमान आहे. एक वेळ उपाशी राहू पण चोरी करणार नाही, जीव गेला तरी. त्यामुळे तुम्ही माझ्या आईवडिलांची झडती घेऊ शकत नाही. तर रोहिणी कलाला म्हणते, जर यांनी काही केलंच नाही तर झडती घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? आणि चोर जर सापडला नाही तर आपल्या इतर पाहुण्यांची आणि आमची सुद्धा झडती होणारच आहे. मी एक काम करते, सगळ्यात आधी आमची झडती घ्यायला सांगते, मग तर झालं. संगीता कलाला म्हणते, कर नाही त्याला डर कशाला? जर आपण काही केलंच नाही तर कशाला घाबरायचं? आणि रोहिणीला म्हणते, आत्याबाई, आम्ही झडतीसाठी तयार आहोत. बाहेर सगळ्यांची झडती चालू असते. त्यावेळी दिनकरची झडती चालू असताना त्याच्या बोटात एक अंगठी असते. तर हवालदार विचारतात, ही कोणाची अंगठी आहे? तर दिनकर म्हणतो, ही माझी आहे. तर हवालदार म्हणतात, याची पावती तर असेल ना? तर दिनकर लगेच म्हणतो, ही माझ्या लग्नातली अंगठी आहे, सासऱ्यांनी घातली होती. त्याची पावती त्यांच्याकडे असेल, खूप वर्ष झाले याला, आता कुठली पावती? आणि हवालदार रोहिणीला ती अंगठी बघायला सांगतो. तर रोहिणी ती अंगठी बघून म्हणते, ही अंगठी नाहीये. आणि म्हणते, ही अंगठी खूप जुनी आहे, आमच्या न्यू कलेक्शनमधला डायमंडच्या रिंग आहेत आणि खूप सुपेरियर आहेत. हा फक्त सोन्याचा पत्रा दिसतोय. त्यानंतर संगीताची झडती चालू होते, परंतु हे सगळं कलाला असह्य होतं आणि कला आबांना सांगण्यासाठी आतमध्ये येते आणि ती CCTV मध्ये पाहते. तर त्यात स्पष्ट दिसत असतं की काजल त्या अंगठ्या उचलत असते. तर इन्स्पेक्टर विचारतो, तुम्ही या मुलीला ओळखता का? कदाचित चोरी हिने केलेली असू शकते. तर श्री लगेच म्हणतो, आम्ही या मुलीला ओळखतो, हिचं नाव काजल खरे आणि ही मुलगी चोरी नक्कीच करू शकते. तर कला म्हणते, श्रीकांत सर, तुम्ही काय बोलताय हे? तर सरोज म्हणते, खरं तेच बोलतायत. याच मुलीवर आमचा पूर्ण संशय आहे, कारण हिचं घरानंच खोटारडं आहे आणि यांच्या घरातील लोक पैशासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. कला म्हणत असते, असं अजिबात नाहीये, माझी काजू असं करणं शक्यच नाही. या व्हिडिओमध्ये सुद्धा तिच्याकडून अंगठ्या पडलेल्या तिने उचलल्यात.
म्हणजे तिने चोरी केली असा अर्थ होत नाही त्याचा. आणि ती इन्स्पेक्टरला म्हणते, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं सांगतेय. ती माझी धाकटी बहीण आहे, मी तिला तिच्या जन्मापासून ओळखते. चोरी सोडा, चोरीचा विचार सुद्धा तिच्या मनात येणं शक्य नाही. कोणी असं करताना तिला दिसलं तर उलट तीच मारामारी करेल. तिला चुकीची गोष्ट अजिबात सहन होत नाही. मग ती चोरी का करेल, तेही आपल्या पिढीवर? शक्यच नाही. तर ती आबांना म्हणते, तुम्ही तरी काहीतरी करा ना. बाहेर माझ्या आईबाबांची झडती घेतायत आणि इथे हे सगळं. माझ्या घरचे असं का करतील? तर इन्स्पेक्टर म्हणतो, तुम्ही म्हणताय तसं तुमच्या बहिणीने केलं नसेल, मग झडती घ्यायला काय हरकत आहे? खरं खोटं कळेल. अद्वैत इन्स्पेक्टरला घेऊन बाहेर येतो तर बाहेर काजलची झडती चालू असते. त्यावेळी हवालदार तिला टोपी काढायला सांगते तर काजल म्हणत असते, मी इथे काही लपवलंच नाहीये, मुळात मी चोरी केलीच नाहीये. तर इन्स्पेक्टर लगेच म्हणतो, ते आम्ही ठरवू, तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर. कला हात जोडून सगळ्यांना म्हणत असते, माझ्या आईवडिलांची अवहेलना थांबवा आता. अजून किती त्रास देणार आहात त्यांना? आम्ही गरीब असू पण चोरी नाही करणार कधी. पैसे मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतील माझे आईवडील, पण आमच्यावर चोरीचे संस्कार नाही केले त्यांनी कधी. तर आबा इन्स्पेक्टरला म्हणतात, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. खरे आमचे व्याही आहेत, ते असं चोरी करूच शकणार नाहीत. तर नैना सुद्धा म्हणते, ते माझे सुद्धा आई बाबा आणि बहीण आहे, ते असं कधीच करू शकणार नाहीत. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. स्वतःच्याच मुलीच्या सासरी ते कशी चोरी करतील? तर सरोज रागातच म्हणते, भर लग्नात जे मुलगी बदलू शकतात ते चोरी सुद्धा करू शकतात. तर श्री म्हणतो, आपल्याकडे धडधडीत पुरावे आहेत, फुटेजमध्ये नीट दिसतंय याच मुलीने चोरी केलीये, मग आपण कशासाठी वेळ फुकट घालवतोय? हे ऐकून तर खरे फॅमिलीला धक्काच बसतो. तर काजल कलाला म्हणते, ताई हे काय बोलतायत? कसलं फुटेज? तू सांगशील त्याची शपथ घ्यायला तयार आहे आपण. पण खरं सांगते, आपण काहीही केलेलं नाहीये. तर श्री तिला गप्प करतच म्हणतो, सीसीटीव्ही कधीही खोटं बोलत नाही, त्यात धडधडीत दिसतंय की तूच अंगठ्या उचलल्यास. तर रोहिणी म्हणते, या काजलने चोरी केलेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हिची वृत्तीच गुंड आहे. गुन्हेगाराला काय, एक गुन्हा काय आणि 10 गुन्हे काय, सगळं सारखंच. काजल म्हणत असते, ताई हे काय बोलतायत? खरंच आपण असं काहीही केलेलं नाहीये. आपला फक्त धक्का लागला आणि त्या अंगठ्या खाली पडल्या, त्या फक्त आपण उचलून वरती ठेवल्या होत्या. आपण काहीही केलेलं नाहीये. मी चोरी नाही केलेली. ताई तू सांग ना. कला तिला म्हणते, मला माहितीये गुंड्या, तू नको घाबरूस, तू काही चुकीचं केलेलं नाहीयेस. मी आहे ना, मी तुझ्या केसांनाही धक्का लागू देणार नाही. सोहम सगळ्यांना म्हणत असतो, आपण ऑफिस पुन्हा एकदा नीट तपासूया. अंगठी इथेच कुठेतरी असेल, मी ओळखतो काजलला, ती असं करू शकत नाही. श्री त्याच्यावर ओरडतो आणि त्याला गप्प बसवतो. त्याला म्हणतो, या फालतू माणसांची बाजू घ्यायची गरज नाही. तुझी चित्र असतात त्यामध्ये सगळं छान छान आणि रंगीत दिसतं, पण खऱ्या जगामध्ये दाखवायचे रंग वेगळे आणि उधळायचे रंग वेगळे असतात. तुला नीट अजून जग माहीत नाहीये, त्यामुळे तू गप्प बस. कला म्हणते, सीसीटीव्ही फुटेजमध्ये काजलकडून अंगठ्या खाली पडल्यात एवढंच दिसतंय, याचा अर्थ तिने अंगठ्या घेतल्यात असं सिद्ध होत नाही. श्रीकांत सर, आम्ही तुमच्या इतके श्रीमंत नसू, पण आम्हालाही स्वाभिमान आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या बहिणीवर वाटेल ते आरोप करू शकत नाही. सरोज कलाला म्हणते, तुझ्या बहिणीला जर खाली पडलेल्या अंगठ्या सापडल्या होत्या तर त्या तिने स्टाफकडे का नाही दिल्या? तिने त्या स्टाफकडे दिल्या नाहीत याचाच अर्थ असा होतो की तिने हातचालाकीने त्या अंगठ्या चोरल्यात. संगीताला मात्र खूप रडू येत असतं. ती हात जोडून सरोजला म्हणते, मी तुमच्या पाया पडते, पण माझ्या काजूवर चोरीचा आळ घेऊ नका. माझ्या 3ही मुली चोरी करूच शकत नाहीत, त्यांच्यावर आमचे संस्कार आहेत, त्या अशा नाहीत. तर रोहिणी म्हणते, मिसेस खरेंचं नाटक नंबर 57 सुरू झालं आणि तिला म्हणते, आमच्या आयुष्यात आल्यापासून 56 नाटकं तर केली असतील ना, पण त्याचा काही उपयोग नाहीये. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुमचं हे शेंडेफळ आहे ना, ते अगदी तुमच्यावर गेलंय. म्हणजे बघा ना, तुम्ही आमच्या घरी आलात आणि आमच्या सोन्यासारख्या 2 मुलांना पळवलंत आणि तुमचं हे शेंडेफळ इथे आलं आणि तिने 2 अंगठ्या चोरल्या. अगदीच काही फरक नाहीये तुमच्या दोघींमध्ये. तिच्या हाताला अजून काही लागलं असतं तर तेही लंपास केलं असतं तिने. इन्स्पेक्टर रोहिणीला म्हणतो, आपण एलिगेशन्स करू शकत नाही कारण अजून मुद्देमाल सापडलेला नाहीये. तर रोहिणी म्हणते, सापडला नाही ना, कारण झडतीच नीट झाली नाही. तिच्या पाठीवर बॅग आहे बघा ना, त्या 2ही अंगठ्या हिच्या बॅगेतच सापडतील, मला खात्री आहे. त्यानंतर काजलच्या बॅगेची झडती घेतली जाते तर त्यात त्या 2 अंगठ्या सापडतात. हे पाहून तर सगळ्यांना धक्काच बसतो. तर श्री ओरडतच म्हणतो, मिळाल्या ना अंगठ्या, झालं का तुमचं समाधान? तिच्या बॅगेतच अंगठ्या मिळाल्यात तर आणखी मोठा पुरावा काय पाहिजे?
तर रोहिणी म्हणते, मी सांगते ना, या मुलीला आधीच माहिती होतं की तिला इथे यायचंय चांदेकरांच्या ऑफिसमध्ये, आणि तिने हा प्लॅन आधीच डोक्यात ठेवला असेल, त्याशिवाय असं करूच शकत नाही ना. पण तिचं बॅड लक, तिच्या हाताशी फक्त 2 अंगठ्या आल्या. आणि ती आबांना म्हणते, मला असं वाटतंय की कला आणि नैना या दोघींना सुद्धा हा प्लॅन आधीच माहिती असावा. मगाशी तर तीच म्हणत होती ना, चोरी कोणीही केलेली असू देत, पण आपण वस्तू घेऊया आणि त्याला सोडूया. इनफॅक्ट खूप मोठं भाषण दिलं तिने. काजल समोर ढाल बनून उभी राहिली होती ती. तिला वाटलं असेल ही चोरी पचेल, पण चोरी पचत नाहीये हे पाहून तिने चोराला सोडून द्यायची भाषा सुरू केली. आणि कधी नव्हे ते ही नैना, हिने सुद्धा हिच्या बहिणींची बाजू घ्यायला सुरुवात केली. होला हो म्हणायला सुरुवात केली. म्हणजे नक्कीच या दोघी मिळालेल्या आहेत. काय प्लॅन आहे, 1 से भले 2, 2 से भले 3. तर नैना काजलला सगळ्यांसमोर रागातच म्हणत असते, तू का वागलीस असं? का केलीस तू चोरी? मगाशी तुझी बाजू घेऊन मी सगळ्यांशी भांडले आणि तू मलाच तोंडघशी पाडलंस. तुझ्यामुळे मला काय काय ऐकून घ्यायला लागतंय बघतीयस ना. कला नैनाला म्हणते, तू काय बोलतीयस? तुला तरी कळतंय का? आपली काजू चोरी करू शकते यावर तुझा विश्वास कसा बसू शकतो? तर श्री म्हणतो, बास झाला हा तमाशा. आणि इन्स्पेक्टरला म्हणतो, फक्त काजल खरेलाच नाही तर सगळ्या खरे कुटुंबाला तुम्ही अटक करा. सगळं कुटुंबच्या कुटुंब चोर आहे. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, पोलीस काजलला घेऊन जातात. कला अद्वैतला म्हणत असते, पोलीस माझ्या बहिणीची चौकशी करतायत, तुला काहीच फरक पडत नाही का? तर सरोज तिला म्हणते, जे काही करायचं होतं ते तुझ्या बहिणीने केलं आणि त्याची शिक्षा तिला मिळणारच. कला त्यांना म्हणत असते, तुमचा कोणाचा विश्वास नसला तरी माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे. ती निर्दोष आहे आणि ज्या दिवशी मी हे सिद्ध करेल त्या दिवशी मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.